मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते झाले, पण कार्यकर्त्यांच्या देवघरात ज्यांच्या प्रतिमा आहेत अशा नेत्यांची संख्या कमी आहे. आणि त्यातीलच एक नाव म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. त्यांनी 5 वेळेस आमदारकी आणि 2 वेळेस खासदारकी मिळवली. 1995च्या युती सरकारमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी अतिशय सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळलं होतं. 2014च्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मुंडेंची केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदी वर्णी लागली. पण काही दिवसातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या 35 ते 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत केवळ एकदाच सत्ता उपभोगली. या दरम्यान झालेल्या कित्येक निवडणुकांमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. पण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना 2 वेळेस पराभवाचा देखील सामना करावा लागला होता. गोपीनाथ मुंडेंचा पराभव करणारे ते 2 नेते कोण? काय होती त्या निवडणुकांची स्टोरी? आणि त्यातून मुंडेंच्या राजकारणाला कशी कलाटणी मिळाली, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मंडळी, आजच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुका हा 2009 पूर्वी स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होता, ज्यात परळी तालुक्याचा समावेश होता. याच रेणापूर मतदारसंघाचं नेतृत्व गोपीनाथराव मुंडेंनी 5 वेळेस केलेलं. 1978 मध्ये त्यांनी जनता पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवातच पराभवापासून झाली. काँग्रेसचे रघुनाथराव मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडेंना जवळपास 4,000 मतांनी पराभूत केलं होतं. 1972 पासून रघुनाथराव रेणापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनीच पहिल्यांदा मुंडे हे नाव विधान भवनात नेलं होतं. वकिलीचं शिक्षण घेतलेले रघुनाथराव मुंडे हे परळी तालुक्यातीलच कन्हेरवाडी गावचे रहिवासी. पद्मश्री प्राप्त डॉक्टर तात्याराव लहाने हे रघुनाथराव मुंडे यांचे जावई आहेत. डिसेंबर 1980 मध्ये वयाच्या 48व्या वर्षी रघुनाथराव मुंडे यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. मंडळी, त्याच वर्षी मे-जून महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्यात आली होती. कारण इंदिरा गांधींना लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर फेब्रुवारी 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शरद पवार सरकार बरखास्त केलं. आता याचं कारण म्हणजे इंदिरा गांधींच्या काँग्रेसचे जेव्हा 2 तुकडे झाले, तेव्हा शरद पवार हे इंदिरा विरोधात काँग्रेस सोबत गेले होते. शिवाय त्यांच्या सोबत मिळून पवारांनी 1978 मध्ये राज्यात पुलत सरकार स्थापन केलं होतं आणि त्याचाच बदला म्हणून इंदिरा गांधींनी फेब्रुवारी 1980 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. मे-जून मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि इंदिरा काँग्रेसनं 186 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. तुले तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. याच निवडणुकीदरम्यान एप्रिल 1980 मध्ये भाजप पक्षाची निर्मिती झाली होती. यावेळी गोपीनाथराव मुंडेंनी कमळ या चिन्हावर रेणापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभा लढवली आणि 5,176 मतांनी विजय मिळवत विधानसभेची पायरी गाठली. या निवडणुकीत त्यांनी केज मतदारसंघातून आमदार राहिलेले इंदिरा काँग्रेसचे बाबूराव आडसकर यांना पराभूत केलं होतं. पुढे 1985 मध्ये झालेल्या रेणापूर विधानसभा निवडणुकीत मात्र गोपीनाथराव मुंडेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी मुंडेंना 2,651 मतांनी पराभूत केलं. यावेळी पंडितराव दौंड यांची राज्यमंत्रीपदी देखील वर्णी लागली होती. विधान परिषदेतील माजी आमदार संजय दौंड हे पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार धनंजय मुंडेंचे सहकारी म्हणून ते सध्या बीडच्या राजकारणात सक्रिय आहे. परळीच्या धर्मापुरी येथील रहिवासी असणाऱ्या या दौंड पितापुत्रांनी 2019 मध्ये धनंजय मुंडेंना परळीतून पहिल्यांदा आमदार बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान परळीतून आमदार बनवण्याची संजय दौंड यांची सुप्त इच्छा काही लपून राहिलेली नाहीये. पण असो, आपल्या मूळ विषयाकडे वळूयात. तर 85 मध्ये गोपीनाथराव मुंडेंचा झालेला पराभव त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंडे रेणापूर मतदारसंघात जोमानं कामाला लागले. त्यांचं तरुण तडफदार नेतृत्व पाहून मतदारसंघातील तेव्हाचे अनेक नेते भाजपमध्ये आले. 1990च्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि रेणापूर मतदारसंघात पुन्हा एकदा गोपीनाथराव मुंडे विरुद्ध काँग्रेसचे पंडितराव दौंड असा रंगतदार सामना पाहायला मिळाला, ज्यात गोपीनाथ मुंडेंनी 6,000 मतांनी विजय मिळवला. याच निवडणुकीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. कारण या निवडणुकीनंतर पुढच्या 3ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडेंनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या राजकारणाला एक वळण मिळालं. नंतर झालेल्या 95च्या सार्वत्रिक निवडणुकीत दौंड यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार होते बाबूराव आडसकर. मुंडेंनी त्यांनाही 28,000 पेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं. यावेळी राज्यात शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर येऊन मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले. पुढे 1999 मध्ये राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचं सरकार सत्तेवर आलं.
त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळाली. पण गोपीनाथ मुंडेंनी 30,000 पेक्षा जास्त मताधिक्य घेत आमदारकीची हॅट्रिक साधली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक टी.पी. मुंडे आणि काँग्रेसचे पंडितराव दौंड हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मंडळी, गोपीनाथराव मुंडेंनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली ती 2004 मध्ये. यावेळी सुद्धा राज्यात आघाडी सरकार स्थापन झालं. पण रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथ मुंडेंना जवळपास 93,000 मतं मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे फुलचंद कराड यांचा 38,433 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ 8,760 मतं प्राप्त झाली होती. 2009 मध्ये मात्र रेणापूर विधानसभा मतदारसंघ संपुष्टात आला आणि परळी मतदारसंघाची निर्मिती झाली. गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले, तर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या परळीच्या आमदार झाल्या. तर मंडळी, अशी होती दिवंगत गोपीनाथ मुंडेंची विधानसभेची राजकीय कारकीर्द. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.